तुला शिकवीन चांगला धडा 20 एप्रिलच्या भागात. आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. अधिपती अक्षरास म्हणतो, खरं सांगू का, तुम्ही जे आईसाहेबासाठी केले ना, ते अतिशय भारी केलं. तुमच्यासाठी मी जीव ओवाळून टाकू का? अहो अधिपती, खरं सांगू का, तर त्या जागी दुसरं कोणीही असतं तरी मी तेच केलं असतं. काहीतरी सांगा, मला तुमच्यासाठी काहीतरी करू द्या. सांगेल मी, पण आत्ता नाही, वेळ आल्यावर. त्यांची फोन लावून त्या बायांना म्हणते, सकाळी तुम्ही मला भेटा, अर्जंट काम आहे तुमच्याकडं. हो हो, अर्जंटच काम आहे. त्यातील एक जण म्हणते, काय काम आहे? त्यांची म्हणते, सांगते तुम्हाला भेटल्यानंतर लोकेशन पाठवलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही या बरोबर. अक्षरा देवाची पूजा करत असते आणि अक्षरा म्हणते, या घरात आल्यापासून मी किती वेळा तुझ्या समोर आले आणि अधिपतीला इंग्लिश शिकवायचं, त्यांना इंग्लिश शिकू दे आणि ज्ञानाचा प्रकाश असाच चालू दे. घरातील एकमेकांना नेहमीच असं एकदम घट्ट राहू द्या. चंचीला त्या दोन बायांचा फोन येतो. चंची म्हणते, तुम्ही आलाय वय, तिथेच थांबा, कुठेही जाऊ नका, मी येते तिथं. चंची बाहेर जायला निघते, तेवढ्याच्यात दुर्गी येते आणि म्हणते, ए चंची, कुठं चालली? मम्मी, तू काय म्हटली होती, त्या सासूनाचं लय गोळपीट चाललं, आता बघ मी कसा धडाका उठवते ते. आता काय करणार आहे तू? काहीही करू नको. मुडत्याचा पाय खोलात अशी स्थिती व्हायची आपली. बस तिकडं बस. मम्मी, कोणाचाही पाय खोलात जात नसतो, आता खरी मजा येणार आहे. हे बघ चंची, तू उगाच काही उद्योग नसता करू नको. मम्मी, आता कोण खड्ड्यात पडतं ते बघशीलच तू. लगेच चंची तिथून निघून जाते. भुवनेश्वरी देवीचं दर्शन घेत असतात ते चंची आणि दुर्गे येतात. मावशी, जरा बाहेर येते का? तुला पुरावा पाहिजे होता ना, स्वतःच्या पायाने चालत आलाय. मावशी, तुला म्हटलं होतं ना पुरावा आणील म्हणून, आणलाय मी पुरावा. ताई, चल की उघडू दे आता पडदा. चंची, दुर्गे आणि भुवनेश्वरी बाहेर जातात. इकडे अक्षर आंघोळ करून येते आणि आपले केस झटकत असते. ते अधिपती झोपलेला असतो. झटकलेल्या केसाने अधिपतीच्या अंगावर पाणी उडते आणि अधिपतीला जाग येते. अधिपती उठतो आणि अक्षरास म्हणतो, ब्युटिफुल. भारीतल्या माणसासाठी भारी शब्द वापरायचा. ब्युटिफुल म्हणजे कॉमन आहे. युअर लुकिंग इज गॉर्जियस. तेच ते अधिपतीला म्हणता येत नाही. अक्षरा म्हणते, असू द्या असू द्या. भावना पोहोचल्या. अक्षराचा पाय गुंततो आणि अक्षरा अधिपतीच्या अंगावर पडते. अधिपती लगेच अक्षराला धरतो. अधिपती म्हणतो, युअर लुकिंग गॉर्जियस. चंची, दुर्गी आणि भुवनेश्वरी बाहेर येतात. चंची त्या बायांना आणायला जाते. भुवनेश्वरी म्हणते, काय ग दुर्गे, कुठे? ताई, थोडा दम काढ की. चंची लगेच पुरावा आणेल. चंची त्या बायांना ओढत आणते मावशीसमोर. भुवनेश्वरी म्हणते, या बायका. चंची म्हणते, याच होत्या ना त्या दिवशी या स्पर्धेत गोंधळ घातलेल्या. काय गाये, बोला ना आता. दात खिळी बसली का? आता बोला ना मावशी समोर. त्या दिवशी 4 चौकात बोलताना तुम्हाला काहीच वाटलं नाही का? चंचे, हे सगळं काय चाललंय? या बायका इथं कशाला आल्यात? काय ग, बोला की आता. मला जे सांगितलं तुम्ही तेच बोला आता मावशी समोर. खोटं बोललात तर बघा, एकीची तंगडी तोडून ठेवल मी. सांगा जे काय खरं आहे ते. मावशी, ऐक ना तू. त्यातील एक जण म्हणते, आम्हाला माफ करा, लई बोललो आम्ही तुम्हासनी. आधी माफी मागतो, माफ करा. आम्ही जे बोललो ती फक्त पोपटपंची होती. आम्हाला बोलायला सांगितलं होतं. आम्हाला पैसे दिले होते त्यांनी, म्हणून आम्ही हे सारं बोलत होतो. भुवनेश्वरी म्हणते, पैसे दिले? कुणी दिले होते पैसे? आम्ही काय विचारतो, कुणी दिले होते पैसे? तुमच्या सुनेने, अक्षरा मॅडमने पैसे दिले होते मला. इकडे अक्षरा किचनमध्ये आवरावरी करत असते. अधिपती अक्षरा मागेच फिरत असतो सारखा. अधिपती अक्षरासमोर नाचत असतो. अधिपती अक्षराला ओढतो आणि अक्षराच्या अंगावर फुलांचा वर्षाव करतो. अक्षरासुद्धा अधिपतीच्या अंगावर फुले टाकते. दोघेही अतिशय आनंदी असतात. अक्षरा अधिपतीस म्हणते, काय? अधिपती म्हणतो, सॉरी मास्तरी, मग जरा जास्तच झालं का? अक्षरा म्हणते, हो. अक्षरा म्हणते, काय खाताय? अधिपती म्हणतो, प्रेमाचा बोलतोय. मला माहिती आहे तुम्ही एवढे खुश का आहात. तुमच्या आईसाहेबांसाठी एवढं केलं म्हणून तुम्ही खुश झालात ना, तसं समजा. पण मी तुम्हाला खरं सांगू का, त्यांच्या जागी दुसरी कुठलीही स्त्री असती तरी मी तसंच वागले असते. कारण माझ्यासमोर एखाद्या स्त्रीचा एवढा अपमान वाईट पद्धतीने करत असला तर मी गप्प बसू शकत नाही. ठीक आहे, चुका सगळ्यांकडून होतात. माणसं जपणं आपलं काम आहे. त्या चुकाचे जर कोणी जाहीरपणे धिंडोळे काढत असले तर मी ऐकून घेऊ शकत नाही. माझ्यात आणि मॅडममध्ये काहीही झालं असलं तरी जे चूक आहे ते चूकच. त्या बायकांनी चूक केली होती मॅडमचा अशा पद्धतीने अपमान करून, म्हणून मी त्यांना स्टँड घेतलं. दुसरी गोष्ट म्हणजे मॅडम खूप स्ट्रॉंग आहे. मला त्यांचा अपमान झालेला नाही बघवत. अधिपती म्हणतो, बरोबर आहे तुमचं, आम्हाला सुद्धा नसतं बघवलं त्यांचं. आता त्यांची मनस्थिती खूप नाजूक असणार आहे. आपल्याला त्यांना सांभाळून घ्यावं लागेल. खरंच
तुम्ही जे केलं ना ते खूप मोठं काम केलं. आमचे पूज्य पिताश्री तेथेच बसले होते. बोलले का एका शब्दाने तरी, काय नाही जाऊ दे, तुम्ही त्यांची बाजू घेऊ नका. आमच्या आईसाहेबाची कुठली गोष्टची चूक असेल तर त्यांनी आमच्या उलट्या काळजाच्या बापावर प्रेम केलं. आम्ही जे केलं ना त्यांनी जे आम्हाला सांगितलं तेच केलं. आम्हाला सर्व त्यांनी कागदावर लिहून दिलेलं होतं. आम्ही आपलं ते एकमेकीमध्ये वाटून घेतलं आणि आम्हाला त्यांनी सांगितलं होतं झालं की तिथून काढता पाय घ्यायचा आणि म्हणून आम्ही तिथून निघून गेलो. चंची म्हणते, बघितलं का मावशी, मला काय वाटतंय हे ज्या बोलतात ते खोटं नसणार आहे. कारण स्पर्धेच्या ठिकाणी ह्या ज्या बायका बोलल्या ते सारं आपल्या घरातलं होतं, ते काही खोटं नव्हतं. यांना कसल्या कळाल्या असतील त्या गोष्टी, सांग की आता तू. मावशी मी तुला सांगते, ह्या ज्या बोलतात ना सारं त्यांनीच लिहून दिलं असणार आहे. स्क्रिप्ट तयार करून दिला असेल. आम्ही जे काही बोललो ते सर्व त्यांनी सांगितलेलं आहे. आम्ही जे केलं ते पैशासाठी केलं. आधी नाहीच म्हणत होतो आम्ही त्यांना म्हटलो असं काही करू नका, सरकारांबद्दल आम्हाला असं काही बोलायला लावू नका, कारण तुम्ही चांगल्या आहात. पण त्यावर त्या आम्हाला म्हणल्या, त्यांच्याबरोबर घरात मी राहते, त्या कशा आहेत ते मला माहिती आहे. तुम्हाला सांगितलं तेवढंच तुम्ही बोला. मग आम्ही तरी काय करणार, आमचा नाविलाज झाला. माफ करा आम्हाला, आम्ही माफी मागतो. दोघी जणी पाय धरतात भुवनेश्वरीची. तुम्हाला काही बी वाईट वांगाळ बोलायचं नव्हतं आम्हाला, सरकार माफ करा आम्हाला. इकडे अक्षरा चारुहंस सराला म्हणते, भुवनेश्वरीचं तुमच्यावर प्रेम आहे. चारुहंस म्हणतात, भुवनेश्वरीचं माझ्यावर कुठलंही प्रेम नाही. काय बोलते अक्षरा तू? बाबा मी नाही बोलत, पण अधिपतीला असं वाटतंय ना. अक्षरा, भुवनेश्वरी काय म्हणत असती ना, शिक्षणापेक्षा अक्कल महत्त्वाची. ती स्वतःवरून म्हणत असती. त्या बाईला शिक्षणाचा गंध नाही, पण ती महाहुशार बाई आहे. स्वतःला जे हवं तेच ती दुसऱ्याच्या डोक्यात भरवते. हे जे तिचं माझ्यावर प्रेम आहे हा आभास तिनं अधिपतीसाठीच निर्माण केला आहे. आणि अधिपती साधा सरळ मुलगा आहे. तो चारूसारखा आहे. तो चारू अशीच होती, साधी निर्मळ. कुठल्याही माणसात तिला वाईट दिसलं नाही कधी. प्रत्येक वाईटामध्ये चांगलं शोधत राहायची ती. अक्षरा, आजच्या जगात अशा माणसाचं काहीही चालत नाही. मला खूप काळजी वाटते अधिपतीची. नाही बाबा, अधिपती हुशार आहे, पण उपयोग काय? ही सगळी हुशारी त्या भुवनेश्वरीच्या पायाशी लोटांगण घालते ना. अक्षरा, ती बाई अतिशय धोकादायक आहे. अधिपती इमोशनल होतो तिच्यासमोर आणि ती त्याचा फायदा घेते. अधिपती भुवनेश्वरीला आपली आई मानतो आणि ती त्याला फक्त आपलं शस्त्र समजते. सगळ्यांच्या माझ्या विरोधात वापरण्यासाठी सतत आपल्या खोट्या प्रेमाची धार आपल्या त्या शस्त्राला लावत असते. बाबा, तुम्ही कधी असा विचार केलाय का, कोणाला माहिती मॅडमचं तुमच्यावर एकतर्फी प्रेम असेल? अक्षरा, आमच्या जे काही घडलं त्या क्षणाची ती चूक होती, मी तुला सांगितलंय. पण मॅडमचं तुमच्यावर प्रेम बसलं असेल तर ती जे करते त्याला प्रेम नाही म्हणत. प्रेम असं नसतं. प्रेम जबरदस्तीने करता येत नाही, ते लादता येत नाही, ते जबरदस्तीने ओरमडून घेता येत नाही. इकडे भुवनेश्वरी म्हणते, आमचा विश्वास बसत नाही. सुनबाईला आम्ही चांगलं ओळखतो, त्या असं काही करणार नाही. चंची म्हणते, अगं मावशी, या दोघी जे काही सांगतात ते समजा खोटं आहे होय. आम्ही त्यांना नकोच म्हणत होतो. त्या पैसे देत होते तेव्हा आम्ही त्यांना नाही म्हणत होतो. एवढे पैसे आम्ही एकदा बघितले, मग काय करणार होतो आम्ही? आमचा नाविलाज झालो, आम्ही नाही म्हणू शकलो. हे बघा, एवढे पैसे दिले आम्हाला बघा. लगेच दुर्गे पैशाचा बंडल घेते आणि म्हणते, ताई हे बघ, पैशाचा बंडल घे आणि त्याच्यावर शिक्कासुद्धा आहे. ताई बघ. ताई, बघितलंस ना सुनबाईनी कसा प्लॅन केला आणि तुझ्या बाजूने सर्व बोलत राहिली. भुवनेश्वरी म्हणते, ठीक आहे, जा तुम्ही. दुर्गेला म्हणते, दुर्गे त्यांना पैसे दे. त्यातील एक जण म्हणते, पैसे खरं सांगितल्याबद्दल तुम्हाला बक्षीस आहे, ते निघा आता. त्यातील एक जण म्हणते, माफ करा आम्हाला. सुनबाईलाही पाताळ यंत्रे निघाल्या. जितक्या जमिनीवर आहे तितक्या जमिनीच्या खाली सुद्धा आहे. चांगलं डोकं चालवलं त्यांनी. तलवार बी त्यांनीच चालवली आणि ढालसुद्धा त्याच झाल्या. सासऱ्याच्या नजरेत आणि नवऱ्याच्या नजरेत लई मोठ्या झाल्या त्या. सुनबाईने सिद्ध करून दाखवलं, त्यांच्याकडं नुसतं शिक्षण नाही तर डोकंसुद्धा आहे. चंची म्हणते, मावशी आता तू पुढं काय करणार आहेस? मावशी तिला म्हणते, तू तुझं काम केलं ना, तू जा आता इथून. सुनबाईचं काय करायचं ते आम्ही बघू. योग्य वेळ आली की त्या मास्तरीबाईला ही अडाणी बाई कसा धडा शिकवते ते बघू. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.